दुपारच्या जेवणामध्ये जर पातळ भाजी काय बनवू असा प्रश्न पडत असेल आणि एखादी कोणतीही पालेभाजी असेल तर त्यापासून आपण पातळ हाटीव भाजी सहज बनवू शकतो. तर आज अशीच आपण करडईची पातळ हाटीव भाजी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. तर त्यासाठी इथे मी एक गड्डी करडईची घेतलेली. करडईच्या भाजीची पातळ भाजी बनवताना पुढची जी पानं असतात ती पानं घ्यायची आहे आणि भाजी मीठ घालून चांगली धुवून घ्यायची, कारण करडईवरती शक्यतो थोडासा मोवा पडत असतो. त्यामुळे मीठ घालून चांगली आपल्याला 2-4 पाण्याने तिला हिसळून धुवायची आहे. नंतर ना आता इथे मी चिरली वगैरे काहीच नाही, कारण आपल्याला शिजून घ्यायची आहे तर मग चिरायची वगैरे काही गरज पडत नाही. डब्यामध्ये अशी दाबून भरून घ्यायची आणि कुकरमध्ये हा डबा ठेवून द्यायचा. खाली कुकरमध्ये पुरेसं पाणी घातलेलं आहे ग्लासभर. आता ही भाजी बनवत असताना यामध्ये शेंगदाणे, अख्खे शेंगदाणे आणि चण्याची डाळ घातली जाते. तर साधारणतः पहिली मी डाळ 1 तासभर डाळ आणि शेंगदाणे मूठभर भिजत घातलं होतं. इथे तुम्ही बघू शकता, किंवा तुम्ही नाही भिजत घातलं डायरेक्ट शिजायला लावलं तरी चालेल. पण एका डिशमध्ये असं ठेवायचं, पाणी त्यामध्ये घालायचं आणि डब्यावरती ठेवून द्यायचं. असं म्हणजे भाजी बरोबर तेही शिजलं जातं. एका कामात आपली 2 कामं होऊन जातात. आता आपण 3-4 शिट्ट्या घेऊन ही भाजी शिजवून घेणार आहे. भाजी शिजायला एवढा वेळ लागत नाही, पण शेंगदाणे आणि डाळ असल्यामुळे आपण 4-1 शिट्ट्या घेऊया. भाजी शिजेपर्यंत आपण आता पुढची तयारी करू, वाटण करून घेऊ. 10-15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, आलं घेतलेलं आहे, लसूण आपल्याला यामध्ये भरपूर घालायचं आहे आणि जिरं घालून आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे. 3-4 पळ्या तेल घालायचं. आता छोटी छोटी पळी आहे म्हणून मी 3 किंवा 4 नेहमी घालत असते. तेल गरम झालं, जिरी मोहरी आपल्याला यामध्ये थोडीशी घालून घ्यायची. तडतडली की जे वाटण आपण करून घेतलेले ते तेलामध्ये घालून चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं. कचवटपणा त्यातला गेला पाहिजे. आता यामध्ये आपल्याला हळद, हिंग आणि मीठ घालायचं. 1-2 चमचे यामध्ये मीठ घालायचं. व्यवस्थित हलवून घ्यायचं हे आणि मग यामध्ये पाणी घालायचं. तर ते आपण इथे भाजीसाठी तडका बनवून घेतलेला आहे. तर इथे बघू शकता. आता याला उकळी येऊन द्यायची. तोपर्यंत आपली इकडे भाजी शिजलेली आहे. तर पुढची तयारी करू. आता भाजी शिजली, कुकर गार झाला की डाळ आणि शेंगदाणे पहिले काढून घ्या आणि डायरेक्ट आपण ते जो तडका आपण बनवून घेतलेला आहे भाजीसाठी त्यामध्ये आपण घालणार आहे. तर भाजी इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित शिजली गेलेली आहे. भाजीचा कलर अजिबात बदललेला नाही, म्हणून आपल्याला जास्त शिट्ट्या नाही घ्यायच्या. तर अगदी 4-1 शिट्ट्यांमध्ये भाजी व्यवस्थित शिजली पण जाते आणि भाजीचा कलर बदलत नाही. आता पांगून आपण परातीत गार करायला ठेवलेली डाळ आणि शेंगदाणे शिजले, यामध्ये आपण घालून घेणार आहे तडक्यामध्ये. भाजी गार झाली की मिक्सरला आपल्याला हिला फिरून घ्यायची, म्हणजे हिचा गरगोट करून घ्यायचा आहे. गरगोट करताना त्यामध्ये आपल्याला 3-4 चमचे बेसन पीठ घालायचे. जे पोहे खायचा चमचा असतो ना, ते 3-4 2-3 घातले तरी चालेल, किंवा तुम्हाला थोडीशी घट्ट पाहिजे नसेल, जास्त माणसं जास्त असेल घरामध्ये तर 1 चमचा तुम्ही वाढवा आणि मिक्सरला फिरून घ्यायची. केलेलं लगेच भाजीचं वाटण तडक्यामध्ये घालून हलवून घ्यायची व्यवस्थित. बघू शकता कलर एकदम हिरवागार आलेला आहे, ओरिजिनल कलरसारखा. तरी पण आपण यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे आणि मसाले व्यवस्थित तडका भाजीमध्ये मुरण्यासाठी झाकून 10-1 मिनटं आपण गॅस बारीक करणार आहे आणि शिजत घालणार आहे. 10 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकताय छान भाजी शिजली गेलेली. थोडासा कलर बदलला आहे तिचा, पण इतकाही नाही बदलला. छान अशी हिरवीगार झालेली. अशीच पातळ ठेवायची, म्हणजे भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर खाता येते. तर अशा पद्धतीने आज आपण दुपारच्या जेवणामध्ये एकदम हेल्दी, पौष्टिक अशी करडईची हाटीव पातळ भाजी कशी बनवायची ही रेसिपी बघितली.